तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। या 5 जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत, म्हणजेच की या 5 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत, ज्या पैशांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, ते महाराष्ट्र राज्यातील या 5 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना जे आहे पैसे प्राप्त झालेले आहेत। नक्की तुम्ही देखील या 5 जिल्ह्यामध्ये आहात का, हे देखील चेक करायला पाहिजे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा। हे बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ दररोजच पाहायला मिळत राहील। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब नक्की करा। हे बघा, नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक अकाउंट मध्ये पाठवायला सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे प्राप्त सुद्धा झालेले आहेत। ते म्हणजे महाराष्ट्र राज्यातील या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जे आहेत 2000 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पहाटेच आलेले आहे। नक्की हे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये आले का, हे देखील आपण चेक करूया। चला तर आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे बघा, हे 5 जिल्हे आहेत। या 5 जिल्ह्यामध्ये जे पैसे आहे तुमचे आलेले आहे, तुम्ही देखील इथे बघू शकता। अनेक लोकांनी आमच्या कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलं आहे की हो, आम्हाला पैसे मिळाले आहे। तुम्ही देखील या 5 जिल्ह्यामध्ये बसताय का, हे देखील नक्की चेक करा। हे बघा, सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये देखील पैसे आलेले आहे। इथे कोल्हापूरची कमेंट देखील तुम्ही पाहू शकता। तुम्हाला वाटत असेल की मी खोटं बोलतोय, मात्र तुम्ही कमेंट वरती विश्वास ठेवू शकता। तुमच्यापैकी काही लोकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलं होतं की आम्हाला पैसे प्राप्त झालेले आहे, त्याचेच मी स्क्रीनशॉट जे आहे या व्हिडिओमध्ये लावले आहे, कारण तुमचा आमच्यावरती विश्वास बसला पाहिजे। त्याच कारणामुळे मी जे आहे इथे स्क्रीनशॉट लावलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये, परभणीमध्ये व इथे जालना आणि अकोला जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पैसे प्राप्त झालेले आहे। म्हणजेच की तुम्ही समजू शकता या 5 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जे आहे पैसे जे आहे प्राप्त झालेले आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहे हे अनेक शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये टाकायला सुरुवात झालेली आहे। तुमच्यामध्ये देखील महाराष्ट्र राज्यातील अनेक जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे प्राप्त झाले असेल, मात्र कदाचित अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाही आहे। तुम्ही देखील चेक करा की नक्की तुमचे पैसे आलेले आहे की नाही आहे। तुमचे पैसे नसेल आले तर कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। चला तर मी तुम्हाला सांगतो। जर तुमचे पैसे नसेल आले, म्हणजेच की तुम्हाला मोबाईल वरती मेसेज आलेला नसेल, तर तुम्ही बँक मध्ये जाऊन आधी चेक करा, कारण कधी मेसेज येत नाही तर कधी पैसे आलेले आहे हे बँक मध्ये समजत नाही। तर सर्वात आधी तुम्ही जवळच्या बँक मध्ये जाऊन तुमचे पैसे आले की नाही हे थेट बँकेमध्ये जाऊन चेक करा, कारण अनेकदा पैसे येतात, मात्र त्याचा जो SMS आहे, त्याचा जो OTP आहे हे आपल्या मेसेज वरती किंवा मोबाईल वरती येत नाही। त्याच कारणामुळे तुम्ही स्वतः जाऊन बँकेमध्ये चेक करा की नक्की तुमचे पैसे आलेले आहेत का। तर या 5 जिल्ह्यामध्ये जे आहे सर्वप्रथम पैसे पाहायला आपल्याला मिळाले आहे। नक्की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही, किंवा तुम्हाला आतापर्यंत किती रुपये प्राप्त झाले हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहील। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच कमेंट बॉक्स मध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला विचारायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।